सुप्रभात मित्र हो. तर मित्र छान अशी गुलाबी थंडी पडलेली असा आणि फायनली आपल्या बिल्डिंगचं रिनोव्हेशनचं काम सुरू झाला. तर कालच बांबू बांधला नाही. तर चला एकदा तर कामाक सुरुवात झाली आहे. तर छान अशी पक्ष्यांची किलबिलाट तुमका मित्रांनो ऐकू घेत असतात. तर चला ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे आणि आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. तर या साईड का बघतास पल्लू इकडे पॅकिंग करता, म्हणजे बॅग ऑलमोस्ट मी पॅक करून झालं आहे. फक्त इकडे बांधूची राहिली होती. तर इकडे पल्लू तयार झाला रेडी आणि या साईड का त्रिशा. आणि बॅगा बघा 1 आणि 2. तर लेडीज मंडळी असली तर मित्रांनो बॅगा हवीच, कारण त्यांचेच कपडे बाकीचं काय त्या सगळं असतात. तर चला आपण आज चाललो फिरोक. चला तर मित्रांनो पिकनिकला जायच्या अगोदर देवबाप्पाच्या पाया पडूया. त्याचबरोबर पप्पांका नमस्कार करून आपण निघूया. तर आई एकविरा माते की जय. आई जीवदानी माते की जय. श्री गांगेश्वर महाराज की जय. श्री व्याघ्रेश्वर महाराज की जय. ग्रामदेवता श्री केळंबिका माते की जय. श्री भावका देवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला तर मित्रांनो आता आपण फायनली इला विरार स्टेशन का आणि आपल्याक 9:01 ची ट्रेन आपल्याक चुकली आणि आता आपण पकडणार ही डहाणू 9:30ची स्लो असा. तर आपली मंडळी तिकडे बसलेली आहेत आणि आपण राजा रुपयाच्या फॅमिलीची वेट करता. तर चला. तर या साईड का बघतास फॅमिली आपली इकडे झाली आहे तयारी आता. तर आता आपण इकडे थोडीशी वेट करता आपल्या राजा आणि रुपयाच्या फॅमिलीची. हॅपी 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 आहात ना आधी. तर खास करून ना आजचा आपल्या या पिकनिक फॅमिली पिकनिकचा प्लॅन या लेडीजमुळे आपल्या करूच येईल. सक्सेस झाला नाही अजून, सुरुवात तर झाली आपली आहे. तर चिल्लर पार्टी इकडे होत आहे, इश्यू आहे, त्याचबरोबर त्रिशा या बो आणि या साईडला इकडे भक्तीचा मुलगा एन्जॉय करतो. कर एन्जॉय. तर मित्रांनो कामावर जाणाऱ्यांची आता लगबग चालू झाली आहे. तर जशी आता ट्रेनची सुटण्याची वेळ होईल तशी तशी मित्रांनो गर्दी आता थोडीशी वाढत जाईल. तर आपले अजून मित्रमंडळी अजून येले नाही आहेत, म्हणजे आता जस्ट उतरले आहेत आपल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर विरारच्या. तर येतात ते आणि 9:30ची आपली ही ट्रेन इकडनं निघणार 9:30 वाजता. तर या सगळं हा तर या साईडला बघतात चिल्लर पार्टी जिकडे मजा मस्ती चालू आहे. तर आणखीन 2 जण यायचे आहेत, तर आणखीनच मग तर या साईडला बघताय तर आपल्या मित्रांची फॅमिली मंडळी इलेली आहे. तोंड लपू नका. तर तिकडे राजा रुपया जयंती या साईड का. तर चला थोड्याच वेळाने आता ट्रेन चालू होतली. चला तर मित्रांनो 9:30ला आपली ही ट्रेन सुटली आता आणि 2 स्टेशनच आहेत मित्रांनो आपल्या, एक वैतरणा आणि त्याच्यानंतर सपाळा. तर त्याच्यामुळे तसं काय लांब अंतर नाही.
तर 10-15 मिनटं आपल्या मित्रांनो लागतील. तर गर्दी बघा किती आहे ती. तर मित्रांनो 15-20 मिनिटाचं ट्रॅव्हलिंग करून आपण विरारवरून आता फायनली पोचलो सफाळे स्टेशन का. आणि आपण आता काय माहित आहे 5-10 मिनिटांनी आपल्या गाडी येणार आहे तिकडनं आपल्या रिसॉर्ट का घेऊन जाऊ. तर त्याच्यामुळे आपण जाऊया आता ईस्ट साईड का. आणि पाठीमागे बघताच आपली मित्रमंडळी सगळी आहेत. आणि त्याच्यानंतर तुमका मी थोड्याच वेळाने कसं माहिती आहे परिचय वगैरे करून देईन आपण तिकडे गेल्यानंतर. तर चला. तर मित्रांनो लालपरी बघून थोडीशी गावाकडली आठवण येली. आणि इकडे पण बघू गेलं तर भरपूर रश आहे गाडी यांची पण. तर या साईडला मित्रांनो आपण इलाव काय माहीत आहे नाश्ता करण्यासाठी, कारण सकाळीच आपण काय घरना खाऊन नाही इला होता. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे समोसा पॅटी तिकडे दिसतात. आणि काय माहीत आहे लहान मुलं पण आपल्यासोबत होतात. त्याच्यामुळे मित्रांनो काय माहीत आहे आपण सगळं आधी नाश्ता करून घेऊया. तर बघू आता किती लागणार आहेत. तर आपण नाही म्हटलं तरी 10 आपण मोठे मेंबर आहोत आणि चिल्ड्रन पार्टी आहे. तर चला. तर मित्रांनो आता आपण काय माहीत आहे नाश्ता घेतला आहो, कारण लहान मुलं आहोत आपल्याबरोबर. सकाळीच कसं घरना निघाला तेव्हा काय खाऊन इली नव्हती. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे समोसा पॅटीस कांदा भजी वगैरे आपण आता घेतली आहे. आणि आपली गाडी तिकडे मित्रांनो इलेली आहे त्या साईडला बघता तुम्ही. तर चला. आणि मित्रांनो 10 वाजले आहेत आणि गरम बघू लागला. सकाळी एवढी थंडी होती आणि आता गरमी जाणवू लागली आहे. तर चला पटापट जाऊया आपण गाडी पाशी. फायनली आपण आता बसलो आपल्या जीपमध्ये आहे. तर आता काय माहिती आहे तरी किती मिनटं लागतील जायला? 15 मिनटं ना. तर आपण आता सफाळे स्टेशनवरून आपल्या डेस्टिनेशन का पोहोचू 15-20 मिनिटं लागतील. तर आपण कसं माहित आहे पूर्णपणे आपण छान असं निसर्गाच्या सानिध्यातून आपण आता ट्रॅव्हलिंग करणार आहोत. तर त्या निसर्गाची तुम्ही मित्रांनो मजा घ्यावा या व्हिडिओच्या मार्फत. तर चला सुरुवात तर झाली आता आपल्या ब्लॉगला. म्हणजे सकाळपासूनच आपण सुरुवात केली होती, पण आता मोस्टली आपल्या पिकनिकला सुरुवात मित्रांनो ही आता झाली आहे. तर चला. आता फायनली आपण आता ना थोड्याच वेळाने आता आपण आपल्या फार्म हाऊसवर पोहोचणार आहोत. तर या साईडचा व्ह्यू बघा किती छान आहे तो. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर पाठीमागचा जर काय व्ह्यू बघतात ना तुम्ही एक नंबर आहे. तर त्याच्यामुळे तुमका वाटलं असत की आपण काहीतरी आज फिरो गेला. तर सकाळी तुमका मी सांगितलं होतं ब्लॉग सुरू झालो तेव्हा की आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तर काय माहित आहे
बरेच दिवस बरेच महिने मित्रांनो आम्ही प्लॅन करत होतो आपली मित्रमंडळी की फॅमिली घेऊन आपण काहीतरी जाऊचा पिकनिक का, तर त्याच्यामुळे आज दिवस तो उजाडलो. तर मित्रांनो आपली मित्रमंडळी आहेत, त्याचबरोबर प्रत्येकाची फॅमिली आज आपल्यासोबत दिलेली आहे पिकनिक का. 2 दिवसाची मजा मस्ती असणारा. तर आपण एक छान असो ना सपाळ्या एक फार्म हाऊस बुक केलं होतो. तर 15 दिवस झाले, तर बरेचसे आम्ही फार्म हाऊस बघित होतो, पण आपल्याक ह्यो छान असो फार्म हाऊस ना आपल्याक भेटलो आणि तोच आम्ही सजेस्ट केला आणि बरं वाटलो आमका तो. तर आता आपण फायनली आम्ही विरारवरना 1 तासाचं ट्रॅव्हलिंग करून आम्ही इला होता ह्या फार्म हाऊसवर. आणि काय माहित आहे गोरेगाव पण, आणि काय मित्रांनो माहित आहे गोरेगाववरना पण आपली मित्रमंडळी इलेली आहेत. तर काय माहित आहे थोडंसं ना आपण जास्त वेळ न घालवता आधी पहिलं जाऊया आता रूमवर. आपण रूम आपल्याला दिलेलं त्यांनी, आणि थोडंसं नाश्ता वगैरे करून मग जी काय मजा मस्ती जी काय मजा मस्ती मित्रांनो असणार आहे ती ह्या ब्लॉगच्या मार्फत ही तुमका मी दाखवणार आहे. आणि थोडंसं आपण या फार्म हाऊसचं पण थोडंसं तुमका मी दाखवेन, म्हणजे कशा पद्धतीचं फार्म हाऊस आहे, काय रेट वगैरे आहेत, काय फॅसिलिटी वगैरे आहेत, ते तुमका मी या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. तत्पूर्वी आपण या फार्म हाऊसचा गेट दाखवतो तुमका, प्रवेशद्वार आपलं. तर चला. आणि मित्रांनो मी आपल्या ब्लॉगमध्ये प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमका सांगत असतं की माहित आहे जिकडे पण तुम्ही जाल ना तर कचरा वगैरे तुम्ही करू नका. कचरा वगैरे असतात ना तुम्ही कचरा पेटीत टाका आणि निसर्गाची तुम्ही काळजी घ्यावा. आणि आपण आज निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो. तर चला इकडे इल्यानंतर थोडासा बरा पण वाटला, आणि काय माहित आहे दुसरी गोष्ट गावात इल्यासारखा वाटला. तर चला आपली मित्रमंडळी फॅमिली आपले गेले तिकडे, रूम दिला नाही. तर 2 पार्टमध्ये आपण करणार आहोत ब्लॉग, जमलो तर, नाहीतर 1 पार्टमध्ये पण होऊन जाईल. तर बघू जसं काय होते या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि एंट्री झाल्यानंतर आपल्याला छान असा ना इकडे असं काय दिसतंय. तर चला पूर्णपणे तुमका मी फार्म हाऊसची डिटेल्स वगैरे नंतर दाखवणार आहे. तर या साईडला आपण मगाशी बघितल्या स्टेशनवरून आपण नाश्ता घेतला होता. तर इकडे आपली फॅमिली इकडे नाश्ता करते. तर तुम्ही आधी खाऊन घ्या, आम्ही खातो मग. त्रिशू चालेल तुमचं पोट भरून घ्या ते. चला तर मित्रांनो फ्रेश वगैरे झाला आणि स्टेशनवरून आपण नाश्ता आणला होता तो केला. आणि नाश्ता केल्यानंतर आमची तयारी वगैरे झाली आता स्विमिंग पूलमध्ये उतरायची. तर तिकडे लेडीज लोक तयारी करतात. तर बघू गेला असताना छान इकडे वातावरण आणि आमच्याशिवाय अजून कोण इलेलं नाही आहे तिकडे. तर 2-3 ग्रुप येणार आहेत, पण ते संध्याकाळी. तर तुमका थोडंसं फार्म हाऊसचं एक व्ह्यू देत आहे, कारण ह्या साईडला बघताच तुम्ही स्विमिंग पूल आहे इकडे. तर या साईडला लहान मुलांसाठी पोहण्यासाठी इकडे, त्याचबरोबर तिकडे आपल्या सारख्या मोठ्यांसाठी. तर असं छान असो एकाच आपल्या ह्या स्विमिंग पूलमध्ये 2 आपण हे लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी पोहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तिकडे बघताच त्या साईडला स्लायडिंग म्हणजे घसरगुंडी, तर तो पण तुमका दाखवतोय थोड्या वेळाने. तर चला ती तयारी करून येते, तोपर्यंत आपण थोडंसं ना या फार्म हाऊसचा आजूबाजूचा परिसर म्हणजे आतमधला परिसर आणि बाहेरचा परिसर पण तुमका दाखवणार आहे, जसं आपल्याला वेळ भेटत ना तसं. तर थोडंसं आपण फेरफटकोया आपल्या फार्म हाऊसमध्ये मारूया. तर लेडीज लोकांची तयारी होण्यापूर्वी ना तुमका मित्रांनो इकडनं आपण सुरुवात करतो आपल्या या फार्मची. तर आपण इकडनं एंटर केला तर छान असं आपल्या घेताना इकडे नदीचं विहंग असं दृश्य दिसलो. आणि इकडे येल्यानंतर तुमका हे छान असा प्रवेशद्वार तुमका दिसतला. तर दवणे पाटील फार्म आनंदवन. तर छान असा निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो तुमका या फार्म दिसतला. तर मित्र हो या फार्मच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर ना या साईडका तुमका त्यांचं ऑफिस दिसतला. आणि त्याच्यानंतर इकडनं सगळं असं परिसर. तर इकडे पण त्यांनी नवीन प्रॉपर्टी तयार केला नाही. तर ह्या साईडका आणि काही ना काही थोडंसं असं काम चालू आहे. तर आपण इकडच्या ह्या प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आहोत. तर प्रवेशच बघा किती छान असा होतो.
तर छान अशी ना तुमका वाटत असते की आर्टिफिशियल फुलं असतील, पण ही मित्रांनो ओरिजिनलच. तर चला आतमध्ये आता आपण फार्ममध्ये प्रवेश करूया. तर मित्रांनो किती छान कलरचा फुल तुमका समोर दिसता. तर आपल्याकडे गावाकडे पण मित्रांनो अशी फुलं असतात. तर तुम्ही थोडंसं बघितलात तर. आणि या साईडला पण बघा छान अशी सफेद फुलं तुमका दिसतात. तर या साईडला केळसुद्धा मित्रांनो इकडे लावलेली आहे. तर माका काय माहीत आहे, हे अशा गोष्टी मित्रांनो दाखवूक ना खूप मजा वाटता आणि माका ती आवड आहे. कारण निसर्ग दाखवणं मित्रांनो हे आपला म्हणजे माझा तर कला कौशल्य आहे. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, जे आपले वनस्पती झाडा वगैरे फुला वगैरे हे मी तुमका आपल्या ब्लॉगच्या मार्फत दाखवतच असतंय. तर छान असो तुम्ही आता प्रवेशद्वार बघलात आणि त्याच्यानंतर हे छान अशी आपली इकडे एंट्री होता. तर वरती लाइटिंग तुमका दिसत होता. रात्री एक नंबर असणारा वातावरण. आणि या साईड का समोर बघतास हे बलून. तर आतमध्ये फार्ममध्ये इंटर केल्यानंतर छान असा इकडे गवात दिसतं तुमका. एक नंबर फील वाटता गवतार चालूचा. आणि इकडे बघता झोपाळं लहान मुलांसाठी पण तुम्ही इकडे बघू शकता झोपाळं. हे चला उतरूया ना रे, उतरूया ना, चला पाण्यात. त्यांचं झालं की इथे फोटो शूट करूया नंतर. हा तर सगळ्यात मजा कोण घेता माहिती आहे. तर ही बघा त्रिशा, त्याच्यानंतर रुपयाची मुलगी, राजाचा मुलगो. तर लहान मुलांसाठी मित्रांनो खूप छान असा. इकडे तुम्ही बघता स्विम. तर म्हणजे कसे झोपाळा इकडे तुमका दिसत असतील. तर काय माहित आहे, एक बरं वाटलं काय तर काय काय ठिकाणी कसं लहान मुलांका खेळोक वगैरेची सामग्री नसता, पण इकडे छान अशी स्लायडिंग तुम्ही बघलात, झोपाळा, त्याच्यानंतर शिवून मजा येते ना तुला. मजा करतेस ना, एन्जॉय करायचा. तिकडे स्विमिंग पूल पण आहे. हा मग तू पोहणार आहे. अरे वा. तर तिकडे बघतास म्हणजे ऑल ओव्हर तुम्ही बघू गेलास ना तर छान असं वाटतं. तर अजून मजा मस्ती मित्रांनो करूची बाकी आहे. तर काय रे, काय परिस्थिती. तर चला जसं जसं ना मित्रांनो आपल्याला वेळ भेटत ना तसं तुमका मी फार्मबद्दल ना थोडीशी माहिती देत जाईन. कारण तर ही समोरची जी प्रॉपर्टी बघतास ना मित्रांनो, तर 2 माळ्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून बघितलास तर काय माहीत आहे, तर 2 माळ्याची आपल्याला ही बिल्डिंग दिसता आणि आपल्या खाली 2 रूम भेटलेत. तर छान अशी प्रॉपर्टी आहे. आणि त्या साईड का पण मित्रांनो काय माहीत आहे, दुसरं छोटं आणि मोठं स्विमिंग पूल बनवतात. म्हणजे काम इकडे चालू आहे या साईड का. आणि इकडे रेनी डान्स. तर तुम्ही इकडे रेनी डान्सचा ना तुम्ही आनंद घेऊ शकता. तर चला पटापट ना थोडात आपण त्यांची वाट बघूया आणि स्विमिंग पूलमध्ये आपण उतरूया. कारण छान असा ना आता ऊन लागूक लागला, तापूक लागला आणि इकडे स्विमिंग पूल. तर चलो झालं. अरे नाच, अरे नाचो त्रिशा. कमल
ए दीदा करते तसे हॅलो ए इकडे राहा अशी राहा हा नेटवर्क नाही आहे. बस ना तर मित्रो स्टेशनवर तुमका मगाशी म्हटलं होतं की आपल्याला थोडंसं इंट्रोड्यूस द्यायचं होतं कारण परिचय दिल्याशिवाय तुमका समजणार नाही कोण कोण आहेत ते आपल्याबरोबर. तर इकडे बसताच तुम्ही जयना जिवलग मित्र आपला राजा, त्याचबरोबर रुपया आणि जयंतचा भाऊ असे हे आपण जेंट्स झालो. त्याच्यानंतर लेडीज तुमका दाखवतो कोण कोण आहेत. तर इकडे राजाची कारभारीन तुमका इकडे दिसता. त्याच्यानंतर इकडे ह्यो राजाचो टाळ इकडे बघतास. त्याच्यानंतर इकडे जयंताची कारभारीन आणि इकडे जयंताची छोटी मुलगी इकडे बघतास. त्याचबरोबर इशू आहे इकडे. तर माझी कारभारीन इकडे आणि इकडे माझा चिल्लर बघा इकडे चिल्लर पार्टी. आणि त्याचबरोबर इकडे रुपयाची बायको, त्याचबरोबर त्याची मुलगी, त्याचबरोबर या साईडला बघतात भक्ती आणि त्याचा मुलगा. तर अशी आपण छान अशी आज पिकनिक त्याला घेतलं मगाशी. तर असं मित्रांनो आपली आजची आपली फॅमिली आहे. तर त्याच्यामुळे जाम धमाल मस्ती असणार आजच्या या पिकनिकला. तर चला आता आपण पाण्यात उतरूया ना. तर चिल्लर पार्टी आता पहिल्यांदा ती पाण्यात उतरतात. याचं नाव काय जयंत? नाव काय त्याचं? दिवेश. तर दिवेशच्या अंडर खाली ही आपली चिल्लर पार्टी पाण्यात उतरले इकडे. तर कॉपीराईट मित्रांनो ऑलमोस्ट लागणार आपल्या ब्लॉग का. तर चला भक्ती उतरा, जावा जावा एन्जॉय करा जावा. ते बघ ते उतरला पल्लू आहे. तर चला जयंत पाणी दाखव केवढा ते उतरून तरी दाखव. एक नंबर. तर इकडे बघतास किती शेळी आहेत बघा इकडे. सराव करायला गेले होता हा मित्रा, सराव करायला गेलेले. तर सराव काय ते काय समजला नाही त्याच्यामुळे त्यांनी काय लक्ष दिलं नाही. त्याला जाऊन दे. पोरं तिकडे आता स्विमिंग पूल मध्ये उतरले आहेत. पाणी येणार रे. तर मित्रो मगाशीच बोलतोय की कॉपीराईट लागणार हा आजच्या ब्लॉग का. तिकडे अजून मंडळी उतरूची बाकी आहेत, खाली आहेत. त्रिशू खाली उतरू भीता. हे बाळा उतर त्रिशू, त्रिशू हे त्रिशू. अक्का स्विमिंग पूल अंधळून टाकला ना. तर फायनली
लेडीज लोक खाली उतारले आहेत. हो वहिनी तुम्ही, हो वहिनी तुम्ही ना उतरत आहे. उतरते. चला आता हेंका पेव काय रे. तर हेंका पेवताना बघू आता आपली पण आता मन थांबत नाही. तर हेंका आता पेवताना बघून आता माका पण वाटत नाही की मी आता थोडा वेळ थांबेन म्हणून. तर चला आता मी पण जाते आतमध्ये आता ह्या स्विमिंग पूल मध्ये. तर मित्र काय माहित आहे, पाणी एवढा थंड आहे ना तर पोरं ना पूर्ण दातात आपटतात. तर पूर्णपणे चिल पाणी आणि कसं माहिती थंडी असल्यामुळे पाणी पूर्णपणे थंड असल्यामुळे ना थोडंसं उतरक पण हे वाटतं. पण आपण उतरणार कारण आपली लेडीज वर्ग आपलं उतरलेलो खाली तुम्ही बघताच. तर मित्रांनो आजच्या आपल्या या फॅमिली पिकनिक मध्ये ना आपण तैसीन का मिस करता. तर ता जर असता ना तर आणखीनच मजा येईल असती. थंडी लागली. तर मित्रांनो बराच वेळ स्विमिंग पूल मध्ये होते आणि थोडंसं आता रेस्ट टाइम घेतला नाही. तर कसा वाटता, थंडी वाटतं ना जरा. तर तिकडे लहान मुलांकडे पण मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचं लागतं आणि इकडे पण जी मुलं आहेत ना इकडे बघता तुम्ही त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं लागतं. तर हा चालू आहे. तर मित्रांनो स्विमिंग पूल मधनं बाहेर इलोय. जी काय थंडी लागता ना. पण बरं वाटतं मित्र वगैरे आपल्या सोबत असले ना तर हीच तर मजा असता. तर मित्रांनो असे मित्रांना तुम्ही पण जपा. तर थोडंसं रेस्ट टाइम मित्रांनो झालो कारण अर्धा पाऊण तास ना स्विमिंग पूल मध्ये होता आणि आता बाहेर इला. तर लहान मुलं पण मित्रांनो काय माहित आहे थंड पाणी असल्यामुळे लहान मुलं उतरली नाही पाण्यातच. तर तिकडे पाठीमागे तिकडे बघता स्लायडिंग हा तर तिकडे खेळतात. तर त्याच्यामुळे कसं होतं तिकडे पण लक्ष द्यायचं लागतं आणि इकडे पण कारण ही पण मोठी आपली जी मुलं आहेत ना ती पण डामीच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं लागतं. तर इकडे बघतायस मयंक आमचं इकडे काय करताय. मयंक नाव तुझं ना. नाव काय पूर्ण नाव तुझं. तर राजाचा मुलगा मित्रांनो इकडे. तू काय जेवण करतो. चाय बनवतो. व्हेरी गुड. किती जणांना देणार आहे. सगळ्यांना. पटकन बनव. अरे वा. तर आपण घरना मित्रांनो ही मुलांना खेळण्यासाठी ना आपण भांडी आणला होता. तर इकडे मयंक चाय बनवता आणि दुपारचं जेवण पण बनवणार ना. अरे वा. काय असणार जेवण मध्ये. चिकन आहे आणि फिश
अरे वा. हाय मित्रांनो, आज आम्ही दोघं सीसॉ खेळणारे दाखवतोय. आम्ही दोघं कसं करतो. आणि आपण कुठे आलो? रिसॉर्टला ना. रिसॉर्ट विथ फार्म हाऊस आहे ना आपला. आम्ही तुम्हाला रात्री एक खेळणी दाखवते हिची. तर चला मी दाखवते. चला. तर मित्रांनो, दुपारचे आता ना 1:30 वाजून गेले आहेत आणि आता परत ना थंडी वाजूक लागले थोडीशी. आणि थोड्याच वेळात आपल्या जेवणाचा पण टाईम होईल. तर लेडीज लोक गेली आहेत चेंज करू घात आणि आपण पण थोड्या वेळाने चेंज करू जाऊया. आणि आधी पहिलं पोटोबा करूया. ह्यांची काय मजा मस्ती काय संपत नाही. तर त्याच्यामुळे कसं होणार माहीत आहे, आपलं जो यो पिकनिकचो ब्लॉग आहे ना तो मोठा होणार आहे. म्हणून मी काय करूचा ठरवलं माहीत आहे. तर ह्यो ब्लॉग आपण सिरीजमध्ये ना करूचं ठरवलं. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे, तुम्ही सिरीज प्रमाणे तो बघित जावा. आणि काय माहीत आहे, आजच्या ह्या पिकनिक का आपण विशाल का पण मिस करता, जसा तैसीन का आपण मिस केला तसा. कारण काही कारणास्तव तो विशाल या पिकनिक का येऊ शकलो नाही. तर चला, फार्ममधली आणखी काय धमाल मस्ती तुमका बघूची असतात ना, तो ह्यो ब्लॉग बघून तुम्ही पुढचो ब्लॉग पण मित्रांनो ह्यो कंटिन्यू करा सिरीजमध्ये.